मित्रांनो, पुण्यात झालेल्या ॲक्सिडेंटच्या बातम्या तर तुम्ही ऐकतच असाल आणि सगळीकडेच या अपघाताची चर्चा सुरू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अपघात करणाऱ्या 17 वर्षाच्या मुलाला कोर्टाने 15 तासात जामीन दिला होता आणि तेही अपघातावर निबंध लिहिण्याच्या अटीवर। त्यामुळे या अपघाताची चर्चा सर्वत्र सुरू झाली आणि दारूच्या नशेत गाडी चालवून अपघात करून दोघांचा जीव घेणाऱ्याला 15 तासात जामीन मिळतो आणि तेही निबंध लिहिण्याच्या अटीवर। त्यामुळे सगळीकडूनच कायद्यावर न्यायाधीशांवर टीका केली जात आहे। पण आता त्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे। परंतु मित्रांनो, जर त्या 17 वर्षाच्या मुलाला 15 तासात जामीन मिळत असेल तर तो कशाच्या ना कशाच्या तरी आधारे मिळाला असेल। असं तर नाही की एवढी गंभीर बाब असताना त्याला असाच जामीन मिळेल आणि जर आता तो रद्द होत असेल तर त्यामागेही काहीतरी कारण असणार। त्यामुळे कायदा नक्की काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर पुढे आता त्या मुलाच्या वडिलांना आणि त्या अल्पवयीन मुलाला दारू देणाऱ्या हॉटेलच्या मालकालाही अटक करण्यात आलेली आहे। आता ती अटक कोणत्या कायद्याअंतर्गत केली आहे तेही पाहणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व कायदेशीर बाबींची माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो, सगळ्यात आधी हे समजून घ्या की समजा एखाद्या व्यक्तीने जर असा गुन्हा केला तर तो भारतीय दंड संहितेचे कलम 304 आणि कलम 304A अन्वये शिक्षेस पात्र असतो। आता याच्यामध्ये कलम 304 जो आहे तो काय सांगतो तर जर एखादी गोष्ट केल्याने दुसऱ्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो याचे ज्ञान असतानाही जर तो व्यक्ती ते काम करत असेल तर ते भारतीय दंड संहितेच्या कलम 304 नुसार कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंट टू मर्डर मध्ये येईल आणि यासाठी जन्मठेपेची शिक्षा किंवा 10 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। आता या अपघातामध्ये बघा, त्या मुलाचे त्या दोघांना जीवे मारण्याचे इंटेन्शन नव्हते, पण त्याला ज्ञान होते की आपण जर रस्त्याने एवढ्या जोरात गाडी चालवली तर अपघात होऊन लोकांचा जीव जाऊ शकतो। त्यामुळे ही केस भारतीय दंड संहितेच्या कलम 304 मध्ये येते। पण पहिल्यांदा या केसमध्ये कलम 304 लावण्यात आलेला नव्हता तर कलम 304A लावण्यात आलेला होता, जो की आहे कॉजिंग डेथ बाय निग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे आणि यासाठी 2 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि दंडाची सुद्धा शिक्षा आहे आणि हा जामीनपात्र गुन्हा आहे। त्याच्याबरोबर भारतीय दंड संहितेचेच कलम 279 जे की रॅश ड्रायव्हिंगचे आहे ते लावण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर कलम 337, 338, 427 व मोटार वाहन कायद्यातील कलम 184, 119, 177 लावण्यात आलं होतं। पण त्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणे यासाठी असणारे कलम 185 लावलेलं नव्हतं। पण आता या केसमध्ये भारतीय दंड संहितेचे कलम 304 आणि मोटार वाहन कायदा कलम 185 सुद्धा ॲड करण्यात आले आहे आणि कलम 304 हा अजामीनपात्र गुन्हा आहे। आता बघा, जर गुन्हा एवढा गंभीर आहे तरी त्या मुलाला 15 तासात जामीन कसा मिळाला तर बघा, तो मुलगा 17 वर्षाचा असल्याने त्याच्यावरची केस ही ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 2015 म्हणजे बाल न्याय अधिनियम नुसार चालणार आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट नुसार जर 18 वर्षाच्या आतल्या मुलाने एखादा गुन्हा केला तर त्याला आरोपी न म्हणता द चाइल्ड कॉन्फ्लिक्ट विथ लॉ म्हणजे कायद्याचे उल्लंघन करणारे बालक असे म्हणायचे। आता त्यानंतर याच कायद्यातील जे कलम 10 आहे ते काय सांगते तर अशा एखाद्या 18 वर्षाच्या आतल्या मुलाला पोलिसांनी अटक केली तर त्याला लगेच स्पेशल ज्युव्हेनाइल पोलीस यांच्या ताब्यात द्यायचं आणि यामध्ये पुढे असं पण लिहिलेलं आहे की त्या मुलाला पोलीस कस्टडीमध्ये ठेवायचं नाही किंवा जेलमध्ये सुद्धा ठेवायचं नाही। त्यानंतर याच ॲक्टचे कलम 12 सांगते की जर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा 18 वर्षाच्या आतील मुलाला अटक केली असेल आणि जरी गुन्हा जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असला तरी त्या मुलाला लगेच जामिनावर सोडायचं आणि एखाद्या प्रोबेशन ऑफिसरच्या निदर्शनाखाली ठेवायचं। तर मित्रांनो, आता तुम्हाला कळालं असेल की त्या मुलाला 15 तासाच्या आत जामीन कसा मिळाला तर तो या ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचे कलम 12 मुळे। तर आता त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणि त्या बारच्या मालकाला का अटक करण्यात आली ते पाहूयात। तर बघा, मोटार वाहन कायदा कलम 199A आहे बालकांकडून केला जाणारा गुन्हा म्हणजे यामध्ये असं नमूद आहे की जर एखाद्या बालकाकडून जो की 18 वर्षापेक्षा कमी वयाचा आहे त्याने मोटार वाहन कायद्याअंतर्गत एखादा गुन्हा केला असेल तर त्या मुलाचे गार्डियन म्हणजे पालक
आणि त्या गाडीचा मालक जबाबदार असणार आणि त्यांना 3 वर्षाचा तुरुंगवासाची आणि 25,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा दिली जाईल। त्याचबरोबर त्या गाडीचे 12 महिन्यांकरिता लायसन्स रद्द केले जाईल। त्याचबरोबर त्या मुलाला 25 वर्षापर्यंत कोणतीही गाडी चालवण्याचे लायसन्स दिले जाणार नाही। तर मित्रांनो, मोटार वाहन कायदा कलम 199 ए नुसार त्या मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या मुलाच्या वडिलांना 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। त्याचबरोबर 25,000 रुपयांचा दंड सुद्धा होऊ शकतो। आता त्यानंतर त्या हॉटेल किंवा बारच्या मालकाला का अटक केली गेली आणि त्याला काय शिक्षा होणार? तर बघा, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट म्हणजेच बाल न्याय अधिनियम चे कलम 77 नुसार जर एखादी व्यक्ती एखाद्या 18 वर्षाखालील मुलाला दारू, ड्रग्ज किंवा कोणताही नशेचा पदार्थ देत असेल जो की त्या मुलाच्या मनावर परिणाम करत असेल तर हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यासाठी 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि 1 लाख रुपयांचा दंड सुद्धा होऊ शकतो। आणि हेच कारण आहे त्या हॉटेल मालकाला अटक करण्याचं। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये लीगल ड्रिंकिंग एज म्हणजे कायद्यानुसार दारू पिण्याचे वय 25 वर्ष आहे आणि त्या वयाच्या आधी नशा करणे किंवा दारू पिणे इल्लीगल आहे, म्हणजे कायदेशीर नाही। तर मित्रांनो, आता तुम्हाला पूर्णपणे कळालं असेल की एवढा भयंकर अपघात करूनही त्या मुलाला 15 तासात जामीन कसा मिळाला। त्याचबरोबर एवढ्या निष्काळजीपणाने दोघांचा जीव घेतला असूनही आपण त्याला आरोपी सुद्धा म्हणू शकत नाही। पण आता त्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द झालेला आहे आणि त्या मुलाला बाल सुधारगृहामध्ये ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे। आता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ऐकलं असेल की पोलिसांनीही ही केस तो मुलगा 17 वर्षाचा असल्याने आणि गंभीर गुन्हा असल्याने अडल्ट म्हणजे सज्ञान म्हणून चालवण्याची मागणी कोर्टाकडे केली होती, पण कोर्टाने ती मागणी नामंजूर केली। आता ते कसं, तर बघा, निर्भया केस नंतर 16 ते 18 वर्षाच्या वयातील मुलाने जर एखादा हिनोनियस म्हणजे अति गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असेल ज्याला शिक्षा ही 7 वर्षापेक्षा जास्त असेल, त्याची केस अडल्ट म्हणजे सज्ञान म्हणून चालवण्यात यावी अशी कायद्यात तरतूद करण्यात आली होती, पण कोर्टाने हा अर्ज नामंजूर केला आहे। दरम्यान अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवण्यासाठी पुणे पोलिसांकडून 75,000 रुपयांचे दारूचे बिल आणि दारू पीत असलेले बारमधील CCTV फुटेज कोर्टात सादर करण्यात आलं होतं, पण कोर्टाकडून फक्त अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात ठेवावे या पोलिसांच्या मागणीवरच युक्तिवाद करण्यात आला आणि त्यामध्ये पोलिसांनी नव्याने ॲड केलेल्या कलमांचा आणि पुराव्यांचा विचार करून कोर्टाने जामीन रद्द करून पोलिसांच्या अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्याच्या मागणीवर निर्णय घेण्यात आला। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।